झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यातल्या एनडीए म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण अकादमीतील नोकर भरती घोटाळा प्रकरणी सीबीआयनं चौकशी सुरू केली आणि या प्रकरणी गैरव्यवहाराचे आरोप असलेले लेफ्टनंट जनरल जतिंदर सिंग यांची सीबीआयनं काल तब्बल 10 तास चौकशी केली। पुण्यातील आकुर्डी भागातल्या सीबीआयच्या मुख्यालयामध्ये आजही जतिंदर सिंग यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे। सीबीआयच्या अँटी करप्शन विभागाचे अधीक्षक राजकुमार भटकर यांनी जतिंदर सिंग यांच्या चौकशीला दुजोरा दिलेला आहे। एनडीएतील क वर्ग श्रेणीच्या नोकर भरतीमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार आहे। सीबीआयनं मागणी केल्यानंतर संरक्षण मंत्री ए.के. अँटोनी यांनी लेफ्टनंट जनरल जतिंदर सिंग यांची जुलैमध्ये दुसऱ्या विभागात बदली केली। जतिंदर सिंग यांचे एनडीएतील स्टाफ तसंच फिजिकल ट्रेनिंग ऑफिसर बरोबरच्या संबंधांबाबतही सीबीआयनं चौकशी केली आहे। आणि या संदर्भात आपण आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी नितीन पाटोळे सध्या पुण्यावरून आपल्या बरोबर आहेत। नितीन, सांगाल काय नेमकं आता याबाबतीत झालेलं आहे, काही अपडेट्स येत आहेत? अनुपमा, जतिंदर सिंग हे एनडीएचे कमांडंट होते आणि त्यांच्या काळातच हा नोकर भरती गैरव्यवहार झालेला आहे। जतिंदर सिंग यांचे जे कमांडिंग ऑफिसर होते कुलबीर सिंग, त्याचबरोबर कर्नल ए.के. सिंग या दोघांना आधी या प्रकरणी अटक झालेली आहे। त्याचबरोबर एनडीए मधले 5 ते 6 कर्मचारी, त्याचबरोबर एनडीएला जे सप्लाय करणारे ठेकेदार आहेत त्यांनाही अटक झालेली आहे। एकूण 97 पदांची ही भरती होती। वर्ग 3 आणि वर्ग 4 ची ही पदं होती आणि त्यासाठी प्रत्येक उमेदवारांकडून 3 ते 4 लाख रुपये घेतल्याचा सीबीआयचा आरोप आहे किंवा सीबीआयला त्याची माहिती मिळालेली आहे। सीबीआयने कर्नल ए.के. सिंग आणि कर्नल कुलबीर सिंग यांच्या घरावरती आणि इतर कर्मचाऱ्यांच्या घरावरती जे छापे मारलेले आहेत त्यामध्ये आतापर्यंत 2 कोटीहून अधिक रोख रक्कम जप्त केलेली आहे। त्याच वेळी जे कमांडंट होते, एनडीएचे प्रमुख होते, त्यांची बदली करण्यात आली होती। हे सर्व प्रकार घडल्यानंतर त्यावेळी त्याची कुठेतरी शंका व्यक्त केली जात होती की एनडीएचे प्रमुख म्हणून यांचाही लेफ्टनंट जनरल सिंग यांचाही यामध्ये सहभाग आहे का, याविषयी शंका होती। मात्र लष्करामधला किंवा एनडीए मध्ये लष्कराच्या अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिलं जातं। लष्कराच्या अधिकारी एनडीए मधून तयार होतात आणि त्या ठिकाणी क्लास 3 क्लास 4चे कर्मचारी 3 ते 4 लाख रुपये देऊन कोणीही भरती होऊ शकत असेल तर एक संरक्षणाच्या दृष्टीनेही एक महत्वाचा विषय किंवा गंभीर विषय तो मानला जात होता। भ्रष्टाचार जसं लष्करातला या निमित्तानं पुढे आला होता त्याही पेक्षा देशाची सुरक्षितता आहे तीही या प्रकरणामुळे धोक्यात येईल काय अशी शक्यता होती। आता लेफ्टनंट जनरल या पदावरील व्यक्तीची यामध्ये चौकशी होते किंवा त्यांच्याकडे संशयाचं बोट जातं, त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढलेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।